गोंदिया जिल्ह्यातील श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून टिळक गौरव पुरस्कार आणि गुणवंत विद्यार्थी, पत्रकार, शेतकरी, डॉक्टर आणि सेवाभावी संस्थांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून रोजगार आणि कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर, आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंकज रहांगडाले, माजी आमदार राजेंद्र जैन, सभापती दीपा चंद्रिकापुरी, माजी सभापती संजय टेंबरे, भाजपा जिल्हा अध्यक्ष सीताताई रहांगडाले, भाजप नेत्या भावना कदम, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष हाजी अल्ताफ शेख हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते। मागील 15 वर्षापासून श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने गोंदिया जिल्ह्यात 10वी तसेच 12व्या वर्गात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकारांचा सोबतच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सेवाभावी संस्थांचा, कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच वैद्यकीय क्षेत्रात दीर्घकाळ सेवा देणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांचा सत्कार करण्यात येत असून उपस्थित पाहुण्यांनी देखील श्रमिक पत्रकार संघाच्या कार्याची दखल घेत शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, सचिन बनसोड, विदर्भ प्रतिनिधी, गोंदिया। आमच्या जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या सन्माननीय सभापती सौ दीपाली चंद्रिकापुरे या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित आमच्या गोंदिया नगर परिषदेच्या नगरसेविका भावनाताई कदम, आपल्या श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्माननीय हाजी अल्ताफभाई शेख साहेब, या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आमच्या भगिनी सुधाताई भारद्वाज आणि संचालक वर्ग सन्माननीय संजय गौरव नाव ऐकल्यानंतर जो महाराष्ट्रातून जास्त संजय गौरव आणि संघाच्या वतीने ज्यांच्या या ठिकाणी पुस्तकाचं स्वागत केलं असा आदरणीय सन्माननीय व्यासपीठ या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित सर्व आमचे पत्रकार बांधव, आमच्या भगिनी आणि परिसरातील ज्यांच्या या ठिकाणी सत्कार करण्याचा ठरविलेलं होतं असं सर्व आमचे बंधू, आमच्या भगिनी आणि मित्रांनो, या ठिकाणी सालाबादाप्रमाणे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि पत्रकार म्हटल्यानंतर याची बाजू समस्त पाहुणे मंडळींनी या ठिकाणी आपल्याला विशद केलेली आहे। लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकार। आमच्या देशातील, महाराष्ट्रातील आणि जिल्ह्यातील शेवटच्या टोकाला जे काही घडतं आणि ज्या काही छोट्या मोठ्या समस्या आहेत त्या समस्यांना वाचा फोडण्याचं काम जे करत असतील तर ते पत्रकार करतात। आम्ही सुद्धा एक समाजकारण आणि राजकारण सुद्धा करत असतो। काही गोष्टी आमच्या सुद्धा निदर्शनात येत नाही, त्या निदर्शनास आणून देण्याचं काम जे करत असतात ते आमचे पत्रकार बांधव आणि म्हणूनच आपल्याला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हटलेला आहे आणि म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण काम आपल्या माध्यमातून येतो आहे आणि ज्या काही छोट्या काही समस्या असतील त्या समस्यांना आपल्या माध्यमात मिळतात। आम्ही सुद्धा कधी या गोष्टीकडे निष्काळजी होते, परंतु आपलं लक्ष त्याकडे असते आणि म्हणून प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक मग या ठिकाणी आमचे समाजकारणी असतील, राजकारणी असतील किंवा आमचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांना सुद्धा एक सजग राहण्याचं काम आपल्या पत्रकार बांधवांच्या, आमच्या भगिनींच्या माध्यमातून होतं आणि म्हणून एक चांगल्या पद्धतीचं काम आपल्या माध्यमातून होत आहे आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आहे आणि एवढंच नाही तर आपल्या या श्रमिक पत्रकार संघाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील मग टिळक गौरव पुरस्कार असेल, उत्कृष्ट छायाचित्र पुरस्कार असेल, उत्कृष्ट वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार असेल, संपादकीय पुरस्कार असेल, अशा विविध पुरस्कारांचं एक चांगल्या पद्धतीचा सोहळा घेऊन वितरण करण्याचं काम आज 15 ऑगस्ट या दिवशी आपण घेतात आहे।